नाही तर स्वराज्याची आई तू, स्वराज्याची आई तू. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना सर्वप्रथम मी त्रिवार मानाचा मुजरा करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी रागिनी तिरुपती शिंदे माझ्या भाषणाची सुरुवात करते. जुलमी पातशाच्या छाताडावर पाय देऊन सर्वसामान्य गोरगरिबांचे राज्य म्हणजे स्वराज्य. स्वराज्याची धुरा बांधणारी आई म्हणजे मा जिजाऊ आऊसाहेब. अशा या मातेचा जन्म महासभाई लखुजीराव जाधव यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा बुलढाणा येथे झाला. मा जिजाऊ ह्या त्यांच्या आईप्रमाणेच बुद्धिमान, धर्मपरायण, दृढ संकल्प, धर्मसंकल्प अशा स्त्री होत्या. मा जिजाऊ ह्या तुळजाभवानी मातेच्या भक्त होत्या. त्यांचा विवाह स्वराज्य संकल्प शहाजीराजे यांच्याशी इसवी सन 1605 मध्ये पाचाड येथे रायगडच्या पायथ्याशी झाला. पुढे चालून जिजामाता आणि शहाजीराजे यांना 2 मुले झाली. जिजामाता महाभारत, रामायण आणि महान सम्राटांच्या कथा सांगून शिवरायांना प्रेरित करत असत. लहानपणापासूनच जिजामातेंनी शिवरायांना थोर महावीरांच्या कथेने प्रेरित करून त्यांना एक बुद्धिमान आणि चातुर्यपूर्ण राजा बनविले. प्रत्येक आई ही माझा मुलगा स्वतःसाठी जगावा आणि पुढे चालून श्रीमंत किंवा मोठा माणूस व्हावा असा विचार करते. मात्र जिजामाता ह्या जागी पहिल्या स्त्री होत्या. माझा मुलगा स्वतःसाठी नाही तर सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी त्यांची गुलामगिरी दूर करता आली पाहिजे आणि मानवाला मानवाप्रमाणे मनसोक्त जगता आले पाहिजे. मानवाला जुलमी शासनातून दूर करता आले पाहिजे. सर्वांना वाटले पाहिजे की मी माझे स्वतःचे राज्य स्वराज्यामध्ये जगत आहे. अशा या विचारधारा डोक्यात ठेवून आपल्या पुत्राला जनकल्याणाची शिकवण देणारी एकमेव आई म्हणजे मा जिजाऊ आऊसाहेब. या महाराष्ट्रातच नव्हे तर जगाला आदर्श वाटणारा सूर्य या मातेने घडविला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय जिजाऊ, जय शिवराय.